नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे आपणास माझा चॅनल ॲडव्होकेट गुरु मार्फत इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता 1860 45 1866 विविध कलमांबाबत समजणार आहोत। सदर व्हिडिओ पूर्ण बघा, कोठेही स्किप करू नका। सदर व्हिडिओ हा लाईक करा व शेअर करा व माझे नवनवीन व्हिडिओ करता माझे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला लगेच प्रेस करा, ही विनंती। कलम 326 ब स्वेच्छेने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे। अपराधाचे वर्गीकरण। शिक्षा किमान 5 वर्ष किंवा कमाल 5 वर्ष कारावास व द्रव्यदंड। गुन्ह्याचे स्वरूप दखलपात्र व अजामीनपात्र। कोणत्या न्यायालयात विचारणीय? सत्र न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडे सदर कलमांचा खटला चालतो। जो कोणी एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी किंवा आंशिक हानी पोचविण्याच्या, व्यंग्य निर्माण करण्याच्या किंवा भाजण्याच्या किंवा पंगू करण्याच्या किंवा त्या व्यक्तीला विद्रूप करण्याच्या, अपंग करण्याच्या किंवा जबर हानी पोचविण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीवर ॲसिड फेकील किंवा फेकण्याचा प्रयत्न करील किंवा एखाद्या व्यक्तीला ॲसिड देईल किंवा अन्य कोणत्याही साधनाचा वापर करेल, त्याला 5 वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु 7 वर्षांपर्यंत असू शकेल अशी कोणत्याही एका वर्णाची कारावासाची शिक्षा होईल व तसेच तो दंडासही पात्र असेल। स्पष्टीकरण 1. कलम 326 अ आणि कलम 326 ब म्हणजेच हे कलम यांच्या प्रयोजनासाठी ॲसिड या शब्दात जे आम्लधर्मी किंवा क्षारक स्वरूपाचे आहेत व त्यामुळे शारीरिक इजा, व्रण किंवा विद्रूपता किंवा तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करण्यास सक्षम आहेत अशा पदार्थांचा समावेश होतो। स्पष्टीकरण 2. कलम 326 अ आणि कलम 326 म्हणजेच हे कलम यांच्या प्रयोजनासाठी कायमस्वरूपी किंवा आंशिक हानी किंवा पंगुत्व हे पुन्हा मूळ स्वरूप प्राप्त न होणारेच असले पाहिजे असे नाही। थँक्यू।